पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। आई वडिलांनी घरगुती कामात मदत करत नसल्याच्या कारणावरून रागवल्याचा राग मनात धरून 21 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची मोठी घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे काल मंगळवारी सकाळी घडली। विराज हरिदास भगत असं मृत तरुणाचं नाव असून तो आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मिळालेल्या माहितीनुसार मयत विराज हा गेल्या काही दिवसापासून घरच्या कामाकडे दुर्लक्ष करत होता। यावरून त्याचे आई वडील त्याच्यावर काही प्रमाणात नाराज होते। काल मंगळवारी सकाळी याच कारणावरून आई वडिलांनी त्याला घरच्या कामात मदत का करत नाहीस असं विचारत थोडे रागावले होते। मात्र पालकांचं हे बोलणं विराजच्या मनाला चांगलंच लागलं। घरच्यांनी आपल्याला सर्वांसमोर रागवल्याचा प्रचंड राग आणि नैराश्य त्याच्या मनात निर्माण झालं। याच परिस्थितीत विराज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला। तो थेट गावातील काळशेत शिवारातील आपल्या मालकीच्या सर्वे नंबर 119 मधील शेतात पोहोचला। तिथे गेल्यानंतर त्याने एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली। विराज बराच वेळ घरी परत न आल्याने तो शेताकडे गेल्याचा अंदाज असल्यानं त्याची बहीण त्याला शोधण्यासाठी शेतात गेली होती। मात्र तिथे गेल्यानंतर तिला समोरचे दृश्य दिसलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली। आपला भाऊ झाडाला लटकलेल्या अवस्थेत तिला दिसला। तिने आरडाओरडा केल्यानंतर परिसरात असलेल्या लोकांनी आणि पालकांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली। रुग्णालयात त्याला नेण्यात आलं पण उशीर झाला होता। कुटुंबियांनी त्याला तातडीने खाली उतरवून कडा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले परंतु तपासांती त्याला मृत घोषित करण्यात आलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।